जिच्यापर्यंत माझं प्रेम पोहोचलं पण मी नाही. कधी असं झालं आहे का, आपण कोणाला मनापासून जपतो परंतु आपल्या अस्तित्वाची त्यांना कल्पना सुद्धा नसते. प्रेम असतं पण एकतर्फी, हळवं, शांत आणि पूर्णपणे निशब्द. ती नव्हती पण तिचा परिणाम होता. मी तिच्याशी कधी बोललो नाही, हो हे सत्य आहे, पण तरी ती माझ्या प्रत्येक भावनेसारखी माझ्यात जगत होती. तिची उपस्थिती कधीही दिसली नाही, पण तिचा परिणाम माझ्या दिवसाच्या पहिल्या विचारापासून रात्रीच्या शेवटच्या श्वासापर्यंत होता. कधी कधी तिचं न दिसणंही तिच्या दिसण्या इतकं सुंदर वाटायचं. तिची भेट रोज व्हायची, नियतीने नाही पण माझ्या दैनंदिन मार्गाने. ती कधी बोलली नाही, मी कधी बोललो नाही. तिच्या नजरेत मी नव्हतो, पण माझ्या डोळ्यांच्या आत फक्त तीच होती. एक दिवस ती थोडी हसली, हो फक्त हसली, पण त्या हास्याने माझ्या हजारो रात्री उजळल्या. हेच तर एकतर्फी प्रेम असतं, जिथे साधीशी नजरही एखाद्या स्वर्गासारखी वाटते. अनेकदा विचार केला, आज बोलणार, आज सांगून टाकणार, पण ज्या क्षणी तिच्यासमोर उभं राहायचो माझ्या शब्दांना पंख फुटायचे आणि ते पळून जायचे. काय सांगू, कसं सांगू? म्हणूनच का एकतर्फी प्रेम एवढं सुंदर वाटतं, कारण त्यात मन मोकळं करायचं असतंही नाही, फक्त मनात जपायचं असतं. एक दिवस ती दिसलीच नाही, दुसऱ्या दिवशीही नाही, तिसऱ्या दिवशी मी स्वतःलाच विचारलं, हे प्रेम होतं की सवय? उत्तर मिळालं, प्रेम. कारण तिच्या अनुपस्थितीने माझ्या उपस्थितीला वेदना दिली. काही लोक आपल्या आयुष्यात येण्यासाठी नसतातच, ते फक्त आपल्या भावनांना अर्थ देण्यासाठी येतात. आजही मी तिला पाहत नाही, आजही ती मला ओळखत नाही, पण तिचं नाव, तिचा शांतपणा, तिचं कुठेतरी असणं, हे सगळं माझ्या प्रत्येक धडधडीत जिवंत आहे. एकतर्फी प्रेमाचं सौंदर्य हेच, त्याला पूर्ण होण्याची गरज नसते, ते फक्त जपलं जातं, शब्दांशिवाय, दाव्यांशिवाय, अपेक्षांशिवाय. काही प्रेमकथा लिहिल्या जात नाहीत, त्या फक्त मनात वाचल्या जातात. आणि माझी कथा तिच्यापर्यंत पोहोचली नाही, पण माझ्यापर्यंत तिची आठवण कायमची पोहोचली. काही लोक आपल्याला कधी मिळत नाहीत, पण त्यांची जागा आपल्या हृदयात कायम राहते. हेच एकतर्फी प्रेमाचं अमर सत्य.